मार. पडला. नाही. मला जो मान सन्मान दिलेला आहे त्या मान सन्मानाच्या खातर आज या ठिकाणी मी उपस्थित राहू शकलो. सगळं ठरवून केलंय कोण कुणाला कुठले कानातले देणार आहे इथपासून. गाप गाप
मिरवते वीरात्या सुरम्य सोहळ्यात मिरवते वीरात्या सुरम्य सोहळ्यात चलवे चला ती माई अंगाई गीत गात हे बाळा जो जो रे जो सो बाळा जो जो रे जो सो बाळा अफाट गर्दीचे मोर्चे निघाले आरक्षणावरती, बरोबर की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे बहुदानच दिलं असा काही जणांचा समज होता, परंतु बंधूंनो आरक्षण फक्त बहुदान नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्यावेळेस पहिले कायदे मंत्री होते, नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये पहिले कायदे मंत्री झाले, त्यावेळेस आरक्षणाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मंत्रिमंडळात मांडला आणि तिथे या देशातला सर्वात मोठा समाज कोणता असेल तर माझ्या ओबीसी बांधवांचा समाज, अर्थातच कुणबी बांधवांना 19% आरक्षण दिलं. किती? 19% आरक्षण. सगळ्यात मोठा समाज. पण किती माझ्या ओबीसी बांधवांच्या घरात बाबासाहेबांची प्रतिमा दिसते? मला वाटत नाही. काही ठराविक हाताच्या बोटावर मोजणारे लोक असतील ज्यांच्या घरात बाबासाहेबांची प्रतिमा दिसते. बाबासाहेब फक्त बहुदांसाठी नव्हते, तर संपूर्ण भारत देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी होते. अरे असा एकमेव नेता होता ज्यावेळेस त्या आरक्षणाचा मसुदा नेहरूंच्या मंत्रिमंडळात पारित झाला नाही आणि म्हणून त्या ओबीसी बांधवांना आम्ही आरक्षण देणार नाही असं ज्यावेळेस त्या मंत्रिमंडळामध्ये फायनल झालं, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्रिमंडळाला लाथाडले. म्हणजे असा एकमेव नेता होता ज्यानं आपल्या मंत्रिपदाला लाथाडलं. असा आजच्या दुनियेमध्ये कोणता नेता आहे का? असा शोधून सापडेल का? नक्कीच पुढारी होईल का? इंग्रजी पुढे चुकलं, जीन्स फ्रॉक पिनी बिडी सगळं इंग्रजी पुढे चुकलं, पण आमच्या नऊवारीने मात्र आमचं मर्द मराठी पण कायमच राखलं. आणि म्हणूनच याच महाराष्ट्राच्या लोकधारेला आमंत्रित करतोय. हृदयस्पर्शी एक हृदयस्पर्शी देखावा आपणा सर्वांसाठी. हा आघात बाबासाहेबांना सहन होत नाही. शेवटच्या क्षणाला बाबासाहेब रमाईला म्हणतात, हे रामो, अगं हे रामो, अगं अशी अर्धवट सोडून का चाललीस का रामो? अगं एकदा डोळे उघडून बघला का रामो? अगं एकदा डोळे उघडून बघला. अगं अशी अर्धवट सोडून का चाललीस का रामो? अगं आपला संसार सुखाचा संसार सांभाळला होताच ना का रामो? अगं एकदा डोळे उघडून बघला. बाबासाहेब रमाईला म्हणतात,